दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरथ बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर मानव राजेशम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथम ते मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते. संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर मानव राजेशम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे श्री गोविंद गुरुकुल महानभाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य आदरणीय कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. आपण दत्तकवच महाभाष्याची 13वी टीका पाहत असताना काल बघितलं, दत्तात्रय प्रभूंचा अवतार मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाला आणि मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना का मानला जातो हे आपण काल संदर्भ बघितलेले आहेत. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतला आणि म्हणून गोपालकृष्णांनी सुद्धा या मार्गशीर्ष महिन्याचं दत्तात्रय प्रभूंचा एक अवतार झाला. दुसरी गोष्ट, मार्गशीर्ष महिना उत्तम का म्हणाले ना, गोपालकृष्णांनी गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये मासनो मार्गशीर्ष सांगितलं. म्हणजे श्रेष्ठ महिना तो मी आहे. याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये ऋतू बहरतो, आनंदमय वातावरण असतं, ऋतूचाही आनंद असतो आणि परब्रह्म परमेश्वर दत्तात्रय प्रभूंचा अवतार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाला. दोन्हीचा संदर्भ म्हणून मार्गशीर्ष महिना उत्तम सांगितला. आपण ते काव्याच्या रूपाने बघितलं तर म्हणाल दत्तात्रय प्रभूंचं महत्त्वाचं कार्य कोणतं. यश्यतम तारकम वंदे. आपण काल बघितलं की असुर मारक कशा प्रकारचे असतात, देवता पूरक असतात आणि परमेश्वर हा जीवाला, परमेश्वर अवतार हे जीवाला तारणारे असतात. या श्लोकामध्ये तारक शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण तारक जो असतो, जो मारक असतो, तर मारणाऱ्यापासून तारक आपला बचाव करतो म्हणून तो त्याला तारक असं म्हटलेलं आहे. तारक शब्दामध्ये एका शब्दामध्ये सुरक्षेचे सर्व विषय येतात. तुम्हाला कोणी मारो, कोणी मारो म्हणजे तुम्हाला कोणीही विघ्न करो. जीवाने विघ्न केलं तरी परमेश्वर तुम्हाला साह्य करतो, देवतेने विघ्न केलं तरी ईश्वर तुम्हाला साह्य करतो. प्रपंचामध्ये कोणीही तुम्हाला विघ्न करो तर परमेश्वर काय करतात, तुम्हाला तिथे साह्य करतात. जसं निळभट्ट भांडारेकरांना विंगळी चावली, स्वामींनी रक्षण केले की नाही त्यांचं. जसं आमच्या स्वामींनी तो सर्पदंश माळी रक्षिला, त्याला सापाने दंश केला होता. वाडेगावचा माळी, चरित्रामध्ये प्रसंग येतो, वाडेगावचा माळी त्याला गाडीमध्ये घेऊन चाललेले असतात आणि मग नागदेवाचार्य भिक्षेला गेलेले असतात आणि तिथेही वार्तात स्वामींना सांगतं की जी वाडेगावचा माळी सर्पे खातलाच, म्हणजे त्याने सर्पाने त्याला दंश केला. आणि मग स्वामी त्यांना त्या वाडेगावचा जो माळी आहे त्याला त्याचं जे विष आहे ते स्वामी दूर करतात आणि तो विष निघून गेलं की तो माळी काय होतो, शुद्धीवर येतो. म्हणजे प्राण्यापासून उपद्रव असेल तरी परमेश्वर त्याचं त्या जीवाचं तारण करतात. कुठल्या देवतेपासून विघ्न होणार असेल तरीही परमेश्वर त्या जीवाला साह्य करतात. म्हणून जे आपल्याला मारणारी असतात, अनेक विघ्न येणारी असतात, त्यापासून परमेश्वर आपलं काय करतात, आपलं तारण करतात, आपल्याला तारतात. म्हणून तारणहार गोपालकृष्ण महाराज, तारणहार परब्रह्म परमेश्वर दत्तात्रय महाराज असं म्हटलं की नाही. एक तोही तारणहार म्हणजे कोण, परब्रह्म परमेश्वर तारणहार आहे. या संसारामध्ये सुद्धा आपल्याला मारत बसतो की नाही.
अनेक दुःख, अनेक व्याधी, अनेक पीडा, अनेक कष्ट, अनेक त्रास, अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्या समस्याच आपल्या मारणाऱ्या असतात. परंतु किती जरी समस्या आपल्या जीवनामध्ये आल्या, परंतु आपण जर परमेश्वराचं एकनिष्ठतेने भक्ती करू, एकनिष्ठतेने परमेश्वराला अनन्यभावाने शरण जावं, तर काय होईल? परमेश्वर आपलं तारण करतात, आपल्याला सहाय्य करतात. गोपालकृष्ण महाराजांनी कंसाने अनेक राक्षस मारण्यासाठी त्यांनाही पाठवले आणि गोकुळामध्ये लोकांनाही मारण्यासाठी पाठवले. तर कुणी संरक्षण केलं, कुणी तारण केलं त्यांचं? कोणी तारलं त्यांना? आमच्या गोपालकृष्णांनी तारलं. पुतना मारण्यासाठी आली होती, विष घेऊन आली, परंतु देवाने तिला मारलंही, तिचं तारण पण केलं. म्हणजे काय दिलं? जरी पुतना देवाला विष पाजण्यासाठी आली होती, तरी पण तिला सांगतात की मातृत्वाचं फळ दिलं, पुतनेला विषाचं फळ नाही दिलं. बघा परमेश्वराचा केवढा कणवाळूपणा आहे. आली होती मारण्यासाठी, पण त्याचं तारण केलं. जेवढे राक्षस द्वापारयुगामध्ये कंसाने पाठवले, त्या सगळ्यांना गोपालकृष्णांनी त्यांना तर मारलं, परंतु इथली जी गोकुळवासी आहेत त्यांचं संरक्षणही केलं. काही राक्षसांना संबंध झाला, ते राक्षस योनीतून दूर झाले, त्यांची ती योनीच मिटून टाकली. आपण पाहतो की नाही, चरित्रामध्ये काही संदर्भ आम्ही बघितले. जसं तो अजगर होता, त्याने सगळे गोपाळ गिळंकृत करून टाकले, वासरे गिळंकृत करून टाकले. मुलांना वाटलं गुंफाच आहे. गोपालकृष्ण महाराज त्यामध्ये प्रवेश केला. अजगरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने तोंड मिटून घेतलं. त्यांना वाटलं आपण कुठं गुंफेमध्ये आलो, अंधार पडला. देवाने आपली श्रीमूर्ती वाढवली. गोपालकृष्ण महाराज त्या टायमाला 12 वर्षाचे होते, 8 वर्षाचे होते. दीर्घश्री मूर्ती केली. परमेश्वर विज्ञानाचे लीळा अशा प्रकारे करतात. ती मूर्ती एवढी वाढली आणि मग तो अजगर जो होता, 2 त्याचे विभाग झाले. काय दिलं? जो मारण्यासाठी आला होता त्याचं तारण पण केलं. म्हणजे काय दिलं? त्याला संबंध झाल्यामुळे तो भोगभूमीमध्ये त्याला 1000 वर्षाचं मनुष्य आयुष्य त्या अजगराला भेटणार. दुसरी गोष्ट, गोकुळवासी त्या मुलांचं संरक्षण केलं. 2 कामं देवाने केली. जेव्हा परमेश्वर एखाद्या मारण्यासाठी येतो, त्याला सुद्धा काहीतरी देतात की नाही. म्हणजे सन्निधानामधला भाग सांगतो मी तुम्हाला, प्रमाण देतो. म्हणजे परमेश्वर आराधने मुक्ती की विरुद्धलिया मुक्ती, ज्याने परमेश्वराची आराधना केली त्याला पण मुक्ती देणारच की. परंतु ज्यांनी विरोध केला, आता कंसाने विरोध केला, जरासंधाने विरोध केला, शिशुपाळाने विरोध केला. शिशुपाळाला नाही काय होणार, तो प्रसवी होता म्हणा, त्याला तर सुदर्शन चक्राने त्याचा वध केला ना. परंतु काही जरी देवाला मारण्यासाठी आले, तरी पण देवाने त्यांना काय दिली? मुक्ती दिली. आपण चरित्रामध्ये पाहतो अनेक राक्षस अशा प्रकारचे होते. त्यांना गोपालकृष्णाने त्यांचा वध करून त्यांना मुक्ती दिली की नाही? दिली. म्हणून जे मारणारे आहेत त्यांच्यापासून परमेश्वर स्वतःचंही, म्हणजे परमेश्वर आपलं संरक्षण करतात. म्हणजे कोणाचं? जीवाचं संरक्षण करतात. परमेश्वराला तर कोणी मारू शकत नाही ना. पण ते राक्षस अज्ञान होते, त्या कंसाच्या अभिमानास्तव ते मारण्यासाठी गेले. आता पुतनेचं देवाचं काही वाकडं होतं का? पण भावाचा अभिमान घेतला, गेली देवाला विष घेऊन मारण्यासाठी. पण झाला का त्याचा फायदाच झाला. आता हे राक्षस लोक जे होते ते प्रसवाचे होते. म्हणजे कोणाचा शाप भेटला, कोणाला ऋषीचा शाप भेटला, कोणा संतांचा शाप भेटला, अशा अनेक लीला ते पुढे आता आपण चरित्रामध्ये आपण बघितलेले आहे. मग गोपालकृष्णांनी, देवाने त्यांना त्या राक्षस योनीपासून त्यांची मुक्तता केली. जरी ते देवाला विरोध करण्यासाठी आले होते, तरी पण आमच्या गोपालकृष्णांनी काय केलं? त्यांची मुक्तता त्या योनीमधून, राक्षस योनीमधून केली. बघा, याला म्हणतात जसं तसा परमेश्वर तारणहार. विचार करा बरं, एखादा तुम्हाला विरोध करतो आहे,
तुम्ही त्याला विरोध करणार की नाही आता? परंतु परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वराने जरी त्यांनी परमेश्वराला विरोध केला त्या राक्षसांनी, तरी पण देवाने काय केलं, त्यांचं त्या राक्षस योनीपासून मुक्तता केली. आणि दुसरी गोष्ट, जी गोकुळवासी होते त्यांचं काय केलं म्हणाले, संरक्षण केलं. म्हणून तारकम वंदे, म्हणून परमेश्वर खऱ्या अर्थानं या जीवाचं तारण करणार आहे. कुठले विघ्न आपल्यावर येवो, परमेश्वर त्या जीवाची सुरक्षा करतात. म्हणून आपल्यामध्ये तो दत्तात्रेय कवच, संकष्ट वज्रपंजरू, हे काय नाव दिलं त्या पारणाला? दत्तात्रेय प्रभूंचं स्तोत्र तुम्ही पठण केल्याने तुमच्या जीवनाभोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच राहील. तुम्हाला कोणी जरी असा मारणारा म्हणजे विघ्न करणारा असेल, तो तुमच्यापर्यंत येणार नाही. पण कधी? स्तुती स्तवन पठण सेवा स्मरण केल्याने. नुसतं ऐकून नाही, ते करावं लागल. म्हणून त्याला कवच म्हणजे संरक्षण. तसं परमेश्वर या जीवाला म्हणाले सृष्टीमध्ये या परमेश्वर या जीवाचं तारण करणार आहे. म्हणून कोणाचा मंत्र? एकच मंत्र, म्हणजे परमेश्वराचा मंत्र. म्हणजे कवीने फार सुंदर भजन केलं. जीवास रक्षण्याला, जीवास तारण्याला, चक्रेश मंत्र घ्यावा, श्रीकृष्ण मंत्र घ्यावा. जीवास तारण्याला, जीवास रक्षण्याला, श्रीदत्त मंत्र घ्यावा, श्रीदत्त मंत्र घ्यावा. भवसागरामधोनी तरण्यासहीच नाव, भवसागरामधोनी तरण्यासहीच नाव. जीवास तारण्याला, जीवास रक्षण्याला, चक्रेश मंत्र घ्यावा, श्रीदत्त मंत्र घ्यावा. म्हणून ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे, कुठल्या जीवाचं नाही, कुठल्या देवतेचं नाही, केवळ आणि केवळ ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव आहे, परमेश्वर त्याला संरक्षण करतील. पुढे त्यांनी फार सुंदर सांगितलं, अनेक मंत्र सती सुख नित्य नाही तेथे, अनेक मंत्र सती सुख नित्य नाही तेथे. जीवास तारण्याला, जीवास रक्षण्याला, चक्रेश मंत्र घ्यावा, श्रीकृष्ण मंत्र घ्यावा. जीवास तारण्याला, जीवास रक्षण्याला, श्रीदत्त मंत्र घ्यावा, चक्रेश मंत्र घ्यावा. अशा प्रकारे कवीने काव्यामध्ये ते वर्णन केलं की जो परमेश्वराचं मंत्र घेईल, नाम घेईल, परमेश्वर त्याला काय करतात म्हणाले, त्याला परमेश्वर तारतात. आणि या सृष्टीमध्ये, ह्या भावचक्रामधून, या संसारामध्ये एकच मंत्र आहे तुमचं संरक्षण करणारा, तुमचं तारण करणारा, तो म्हणजे परमेश्वर नामस्मरणाचा मंत्र. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, कुठल्या जीवाचं नव्हे, कुठल्या देवतेचं नव्हे, केवळ आणि केवळ काय करावं लागेल, परमेश्वराचं नामस्मरण करावं लागेल, सेवा करावं लागेल, पठण करावं लागेल. आणि तोच परमेश्वर तुम्हाला काय करतो म्हणाले, तुमची सुरक्षा करतो. तोच परमेश्वर तुम्हाला तारतो. जे तुम्हाला मारणारे आहेत त्यांच्यापासून तुमचं काय करतो म्हणाले, संरक्षण करतो. म्हणून तारकम शब्द फार महत्त्वाचा सांगितला. तारक शब्दामध्ये अनेक विषय त्याच्यामध्ये येतात.
म्हणून त्याला काय म्हटले म्हणाले, तारकम असं म्हटलेलं आहे. अनेक प्रकरण 60 शब्दामध्ये, आमच्यामध्ये शब्द आहे प्रकरण 60 किंवा प्रकरण पाठ. तर तारक शब्द जो आहे तो काय सांगितला, त्याला 60 म्हटलेला आहे. का म्हणाले अनेक विषयांची साठवण तारक शब्दामध्ये केली म्हणून त्याला काय म्हणतात म्हणाले, 60 असं म्हटलेलं आहे. अनेक विषय म्हणजे अज्ञानातून, दुःखातून, संकटातून, बुडण्यामधून जो तारतो तो तारक असतो, नाही का. आता परमेश्वर या जीवाचं अज्ञान दूर करतात. परमेश्वर या जीवाला दुःखातून दूर करतात, दुःखातून मुक्तता करतात. ज्याप्रमाणे आपण शांताबाईसांची लीळा बघितली. अज्ञान दूर केलं. कोणाचं अज्ञान दूर केलं? माई भट्टांचं अज्ञान दूर केलं. अनेक भक्तांचं स्वामींनी अज्ञान दूर केलं. आमच्या गोपालकृष्णांनी अर्जुनाचं अज्ञान दूर केलं. अर्जुन गोपालकृष्णांना सखा समजायचा, मित्र समजायचा, पण त्याही पलीकडे कुणी आहे हे तो समजत नव्हता. जेव्हा त्याला विश्वरूप दाखवलं आणि मग त्याला समजलं की हा माझा सखा नाही, मित्र नाही, हा कोणतरी परमेश्वर अवतार आहे. एक वेगळी बुद्धी निर्माण झाली. कुणाची? अर्जुनाची. आताही परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरोनी आपलं काय करतात? अज्ञान दूर करतात. म्हणून तर परमेश्वराने पहिले ज्ञान सांगितलं. कारण की ज्ञान झाल्याशिवाय या जीवाचा उद्धार होतो का म्हणाले? उद्धार होत नाही. आणि म्हणून मानव पंथामध्ये आल्यानंतर किंवा मानव पंथामध्ये येण्यापूर्वी काही ज्ञान तुम्हाला सांगितलं जातं. म्हणजे काही नियम तुम्हाला सांगितले जातात की या पंथामध्ये कशा प्रकारे प्रवेश करावा, प्रवेश केल्यानंतर तुम्ही काय नियमांचं पालन करावं, काय विधी आचरण करावा, काय निषेध करू नये. म्हणजे प्रत्येक ज्ञान तुम्हाला दिल्या जातं. का तर अज्ञानाने परमेश्वर प्राप्त होत नाही. हे अज्ञानामुळे जीव देवतेला परमेश्वर समजतो, जीव परमेश्वर समजतो. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणून परमेश्वर तो कसा आहे? म्हणून स्वामींनी परमेश्वराने सृष्टीमध्ये अवतरुणी काय केलं म्हणाले? पहिल्या मनुष्यवेश धारण केला आणि मनुष्यवेश धारण करून या जीवाला ज्ञान दिलं, याचं अज्ञान दूर केलं. ज्यांचं अज्ञान दूर झालं ते मात्र परमेश्वर भक्तीला लागले, परमेश्वर मोक्षमार्गाला लागले. आणि जे अज्ञानी आहेत ते कुठे बसले म्हणाले? प्रपंचामध्येच थांबले. त्यांनी समजलं प्रपंचामध्ये सुख आहे. अज्ञानाच्याने प्रसादे, अज्ञाना कारणामुळे हा जो जीव आहे हा सर्व प्रपंचाला सुख समजून बसला आणि अज्ञानामुळे त्याची परिभ्रमण चालू आहे. दुःखातून देवा मला सोडवतो. तुमच्यावर काय तर विघ्न संकट आले की आपण कोणाचा धावा करतो? देवाचा करतो. जीवाचा करून चालेल का? देवतेचं करून चालेल का? देवता तर पहिलं निकृष्ट आहे, त्यांना अजिबात जीवाची कीव येत नाही. या जीवाने किती काही करो, देवतेची किती तपश्चर्या करो, परंतु ती म्हणत नाही की माझी एवढी तपश्चर्या केली, तिचं कार्य संपलं, त्याला म्हणते चल इथून निघ आता, तुझं काम झालं, ती ढकलून देते त्याला खाली. जीव तर स्वार्थी आहे, त्याची भक्ती करून काय तुम्हाला भेटणार आहे? तो जीव काय तुम्हाला दुःखातून तारतो का? फक्त केवळ आणि केवळ आम्हाला दुःखातून सोडवणारा फक्त परमेश्वर आहे. द्रौपदी मातेला दुःखातून सोडवलं, संकटामधून वाचवलं. आलता का नाही बिकट प्रसंग द्रौपदी मातेवर? भर सभेमध्ये तिला विवस्त्र करण्याचा प्रसंग आला होता. कोणी सोडवलं दुःखातून आणि संकटातून? देवाने सोडवलं, म्हणजे गोपालकृष्णांनी सोडवलं. परमेश्वर अनेक प्रकारे आपल्याला सहाय्य करतात. अनेक जीवांचं दुःख परमेश्वराने दूर केलं आणि करतायत आणि करत राहणार आहेत. फक्त हा जीव अनन्य भावाने शरण गेला पाहिजे. बुडतानाही परमेश्वर तारतो, नाही का? आम्ही चरित्रामध्ये पाहतो, गंगे बुडता साधा तारिले. साधा
स्वामींची शिष्या, स्वामी अलीकडे असतात ती पलीकडे असते. स्वामींना भेटण्याची तिला खूप आवड निर्माण होते आणि कधी कधी मी स्वामींना भेटेल, कधी कधी मी स्वामींना भेटेल, अशा प्रकारची प्रवृत्ती साधेची तयार झाली होती. ही भक्ताचं आणि देवाचं उत्कृष्ट नातं ते होतं. आपण तर संबंधांना भेटण्यासाठी आस अपेक्षा करतो. अशी अपेक्षा कोणी करतो का? मला कधी कधी स्थानवंदन होतील, मी कधी कधी गुरूंची भेट घेईल, मी कधी कधी मला प्रसन्नवंदन करायला भेटतील, कधी लवकर मला अनुसरण लवकर घडेल का, मला मार्गाची भेट लवकर घडतील का, अशी अपेक्षा करतो का आपण? नाही. आपण फक्त प्रपंचाचा मोह, संबंधांना कधी भेटू, आईवडिलांना कधी भेटू, नातेवाईकांना कधी भेटू, ही फक्त आपल्याला अपेक्षा असते. देवाची अपेक्षा करणारे जीव फार दुर्मिळ सांगितलेले आहे, फार दुर्मिळ सांगितलेले आहे. साधा जीव होती, स्वामी अलीकडे असतात, साधा पलीकडे असते आणि स्वामींना भेटण्याची इच्छा होते. संत बाई थांबा थांबा, नदी तुडुंब भरलेली आहे, तरी पण साधा स्वामींना अलीकडून पाहते आणि पाण्याचा थोंब असतो तिथे, काहीतरी ते गवत ते घसरतं आणि साधा पाण्यामध्ये येते, पाण्यामध्ये पडते ती. आता नाकातोंडामध्ये पाणी जातं, म्हणते जिजी देवा देवा तुमची साधा यल्लुदाशी बुडालेजी वाचवाजी वाचवाजी. देवाचा धावा करते आणि मग स्वामी काय करतात? मग स्वामी ती अशी देवाला प्रार्थना करते, विनंती करते, जिजी मी बुडाले बुडाले. आता देव होते, स्वतः बुडणार नव्हती, परंतु साधेला किती आवडी आहे. कधी कधी परमेश्वरही संकटामध्ये आपली परीक्षा घेत असतात, परंतु जीवाला समजत नाही. उलट जेवढी संकट आपल्यावर येतील तेवढा आपण दुधर्म केलाच पाहिजे. पण थोडीफार संकट आलं की आपण काय होऊन जातो? हतबल होऊन जातो, निराश होऊन जातो. देवाने बघितलं साधा किती प्रार्थना करते, किती विनंती करते, आणि जिजी देवा मी बुडाले बुडाले. आणि मग स्वामी आपला फुटा, सकाळची वेळ असते, स्वामी आपला फुटा तिकडे साधेकडे देतात आणि अलगद साधा स्वामींजवळ येते. स्वामींनी बुडण्यामधून तारलं, हे प्रमाण तुम्हाला दिलं. संकट आलं तर साधेवर बुडू लागली, तिला तारलं. तसा परमेश्वर सुद्धा या जीवाला या भवसागरामध्ये आपण बुडालेलो आहोत, या भवसागरामध्ये आपण बुडालेलो आहोत आणि इथून तारणारा फक्त कोण आहे? म्हणाले परमेश्वर आहे. म्हणून देवाला प्रार्थना करायची, देवा ज्याप्रमाणे साधेला आपण तारलं, अनेक जीवांचं रक्षण केलं, आमचंही आम्हाला या भवसागरामधून आम्हाला आमचं तारण करा, आम्हाला साह्य करा, अशी आपण देवाला काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. म्हणून परमेश्वर येन केन प्रकारे दुःखातून फक्त तारणारा जगाच्या पाठीवर कोण म्हणाले? फक्त परमेश्वर आहे. म्हणून तारकम शब्द वापरला. तारकम शब्दामध्ये अनेक विषय आलेले सांगतात, अनेक विषय आहेत. म्हणजे कुणी तुम्हाला विघ्न करो, काय होईल? तिथे ईश्वर तुम्हाला साह्य करणार आहेत. जसं आपण पाहिलं नाही का, स्वामींकडे हे आलता कोण? महिषा आलता बघा. रोषाने स्वामींनी धडक मारण्यासाठी आला होता, मारण्यासाठी आला होता. स्वामींनी त्याला अवलोकन केल्याबरोबर त्याच्या डोळ्यातला रोष निवारण करून घेतला. बघा, त्याला सुद्धा देवाने तारलं. म्हणजे काय केलं? त्याचं जे प्रतिकारणता प्रसव होता तो तिथेच थांबला गेला आणि स्वामींचं दर्शन त्याला झालं. जो मारण्यासाठी आला होता त्याला थांबवलं आणि जो अनेकांना मारण्यासाठी आला होता, एनकेन प्रकारे परमेश्वर आपल्याला या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये आपल्याला अनेक विघ्नापासून आपला बचाव करत असतात, आपल्याला साह्य करत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं जर कोण तारक आहे म्हणाले? परमेश्वर तारक आहे म्हणाले. सगळ्याच दुःखामधून तो सोडवतो म्हणून तो तारक म्हटला. आणि कोण सोडू शकतो? परमेश्वर सोडू शकतो. दागी कवींनी फार सुंदर एक
काव्य त्यांनी केलेलं आहे. परमेश्वराविषयी त्यांनी आपली भावना प्रकट केली. सांगतात की ते आपण ते बघूया काय सांगितलं काव्यामध्ये. रुसवा धरोणी बसलासी असा का, हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. संसार सागरा मध्ये जीवाची होडी, विक्राळ काम हा भवरा, आतची धरुनी ओढी. आपत्तीच्या घनरजनी तू होऊनी नावाडी, ममंतीचा टाळ आता धोका. हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. रुसवा धरोणी बसलासी असा का, हे दीनबंधू करुणा सिंधू भवांतका. सांगतात की हे करुणा सिंधू दीनबंधू परमेश्वरा, या संसारा सागरामध्ये मी फसलेलो आहे आणि हे परमेश्वरा तू काबरस्व धरून बसलास. हा विक्राळ काम भवरा याच्यामध्ये मी सापडलेलो आहे आणि तो काम भवरा, जी काम वासना आहे, मला त्या प्रपंचामध्ये पुन्हा पुन्हा ओढते आहे. आणि म्हणून आपण काय करा, माझ्यावर करुणा करा, कृपा करा. आपत्तीच्या वेळी फक्त परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. हे देवा, या मी प्रपंचाच्या नावेमध्ये मी बसलेलो आहे. ते नाव कधी डुबून जाईल मला सांगता येत नाही, म्हणून तो माझा नावाडी हो. एखादा नाव चालवणारा नावाडी असतो, त्याला माहिती असतं की नाव बुडताना कशा प्रकारे स्वतःचं संरक्षण करून घ्यावं, अनेकांचंही कसं करावं हे त्याला माहिती असतं. आणि मग तो काय करतो, नाव बुडत असताना तो नावाडी ज्याप्रमाणे शेवटी नाव बरोबर तो कडेला घेऊन जातो, स्वतःही सुरक्षित राहतो आणि त्या नावेत जे बसलेले असतात की नाही त्यांनाही सुरक्षित ठेवतो. तसा म्हणाले हे नाव प्रपंचरूपी एक नाव आहे. आपण त्या नावेमध्ये बसलेलो आहोत आणि अनेक दुःख या नावेत आहेत, या प्रपंचामध्ये आहेत. अनेक आपत्तीचा धोका या प्रपंचामध्ये या मनुष्याला आहे, आपल्याला आहे. आणि विक्राळ भवरा, हा विक्राळ हा जो काळ आहे तो फक्त म्हणतो की आता हा कधी माझ्या काळामध्ये सापडतो आणि कधी याला मी गिळंकृत करतो. फक्त काळ म्हणाले या जीवाची वाट पाहतो आहे. परंतु या काळामधून, या आलेल्या आपत्तीमधून फक्त आणि फक्त आम्हाला परमेश्वरच आमचं तारण करू शकतो. तो कोण आहे? दीनबंधू आहे म्हणाले, तो करुणा सिंधू आहे. तोच परमेश्वर या भवसागरामधून तारू शकतो. आणि कवींनी या काव्यामध्ये, या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपली भावना प्रकट केलेली आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराने अनेक जीवांना तारलं, मरणापासून वाचवलं, म्हणून त्याला विपुल हे विश्लेषण लावलेलं आहे. तारकं विपुलम देवम असं म्हणतो की नाही आपण, असं म्हटलेलं आहे. आणि अनेक जीवांना तारण्याचं काम, हेच तर जीवधरण्याचं कार्य दत्तात्रेय प्रभू करतात, परमेश्वर करत असतात. म्हणून त्या परमेश्वराची कार्यपूजा आपल्याला घडावी. ज्याप्रमाणे आपण मूर्तीपूजन करतो त्याचप्रमाणे आम्हाला कार्यपूजा घडावी. आमच्याकडून ती कृतीही घडली पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, जो काही परमेश्वराने विधी सांगितलेला आहे
तोही आमच्याकडून झाला पाहिजे. मूर्तीपूजा तर करावीच म्हणाले, परंतु कृतीपूजा आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून सांगतात की देवाला मूर्तीपूजेपेक्षा कृतीपूजा सुद्धा अपेक्षित आहे. ज्या आपण मूर्तीची पूजा करतो, त्याचप्रमाणे ज्या मूर्तीची पूजा करतो दत्तात्रेय प्रभूंच्या किंवा परमेश्वर अवताराच्या, त्याचप्रमाणे त्या परमेश्वराने आम्हाला काय सांगितलं, ही कृतीपूजाही आम्हाला करता आली पाहिजे. म्हणजे आचार करता आला पाहिजे हे सांगितलं. जेव्हा आपण चर्यावंताकडे बघतो, चर्यावंत म्हणजे नेमका कोण? जो परमेश्वराने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चालतो तो चर्यावंत, चर्येवर आहे. आटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, निद्रा, सेवा, ही चर्या सांगितली की नाही? मग तो काय करतो? भगवंताची पूजा करतोच की, पण कृतीने सुद्धा, कृतीमध्ये सुद्धा तो आपला आचार कृतीमधूनही दाखवतो. कोण? साधक दाखवतो म्हणाले. देवाने सांगितलं म्हणून सकळ क्रिये लागी अंतर्वरो द्यावे. जसं आपण विशेष वंदन करतो, स्थानवंदन करतो, त्याचप्रमाणे म्हणाले आपल्याला स्मरणही झालं पाहिजे. पायी परिभ्रमण करून आपण स्थानवंदन केली पाहिजे. आता पायी जरी नाही झालं तर वर्षातून कमीत कमी एकदा आपण गाडीमध्ये बसून तरी आपल्याला तीर्थस्थान आपल्याला करता आली पाहिजे. काही काही लोकांना डोमेग्राम माहिती नाही, रुद्रपूर माहिती नाही, माहूर माहीत नाही, बाराखांडी माहीत नाही. जे काही महत्त्वपूर्ण स्थान आहेत ते काही लोकांना माहीतच नाही आहे. फक्त घरीच बसले, बाबा घरीच पूजा करतो, घरीच पूजा करतो, घरीच आम्ही देवधर्म करतो, बस. घरी तर कराच की, परंतु ती कृतीमध्ये पण आणा. म्हणजे काय करा? त्यासाठी आपला वेळ द्या. ज्ञानाही पेक्षा मला कृती करता आली पाहिजे. कृतीला फार महत्त्व दिलं आहे. तुमच्याकडे भरपूर ज्ञान, पण कृतीमध्येच नाही आणलं तर त्याला काय उपयोग आहे का? एखाद्याला भरपूर ज्ञान आहे स्मरणाचं, पण त्यांनी स्मरणच नाही केलं तर चालेल का? भगवंताला ती सुद्धा पूजा अपेक्षित आहे. कोणती? कृती पूजा. कृती करावी लागते. फक्त माहिती असून चालेल का? नाही. आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे, फक्त असून चालेल का? कृती केली. काय कृती केली पाहिजे? म्हणजे ती आम्हाला संपत्ती दान धर्म तिचा करता आला पाहिजे. आम्हाला धर्म कार्यासाठी उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. जो काही विधी आम्हाला माहिती आहे तो विधी आम्हाला कृतीमध्ये आचरणाला सांगितलेला आहे. माहिती फक्त औशीपाठी उठावं, सकाळी उठावं, चिंतन करावं, फक्त शास्त्रामध्येच घोकून चालेल का? ते कृतीमध्ये आणावं लागेल. सूत्रपाठ तर घेतला तर घेऊन चालेल का? तो पाठांतर करावं लागेल. त्यामध्ये काय स्वामींनी वचन सांगितले त्याप्रमाणे कमीत कमी थोडाफार तरी आचरण्याचा प्रयत्न आम्हाला करावा लागेल. नाही जास्त झालं तरी चालेल, परंतु थोडाफार प्रयत्न काय म्हणाले आम्हाला तो करावा लागेल. आणि म्हणून एखादा साधक स्वामींनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे आचरण करतो. ज्ञानाही पेक्षा म्हणाले तुमची कृती फार महत्वाची असते. जेव्हा ते ज्ञान आम्ही कृतीमध्ये आणतो की नाही, तेव्हा ते ज्ञानाचं फलित होत असतं. आमच्या टीकाकारांनी फार सुंदर सांगितलं, ज्ञान असे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता. ज्ञान भरपूर आहे प्रपंचामध्ये. माहिती अनुसरलं की चांगलं असतं. फक्त ज्ञानच घेऊन बसला आणि लोकांना फक्त ज्ञानाच्या गोष्टी केल्या प्रपंचामध्ये बसून, स्वतः नाही अनुसरले, चालेल का? नाही चालणार. जर ज्ञान आहे तर ती कृती तुम्हाला आचरणामध्ये, अनुसरणामध्ये आणावी लागेल. आणि अनुसरल्यानंतर तुम्हाला कृती म्हणजे आचार करावा लागेल. दोन्ही गोष्टी सांगितल्या. जसं भगवंताचं ज्ञान झालं, पण ज्ञान झाल्यानंतर त्या भगवंतासाठी आचार करावा लागेल की नाही आम्हाला?
कोणी राहो, तुम्ही राहो की आम्हीही राहू, तुम्हालाही तिकडे प्रत्येकाळी उठावं लागतं, इकडे आम्हालाही उठावं लागतं. स्मरण करावं लागेल, शास्त्रचिंतन करावं लागेल, सेवा करावी लागेल, तरच आपला फायदा होईल की नाही. कसं फक्त असं म्हणून चालेल का? नाही नाही बाबा, आमच्याकडे पिढ्यानपिढ्या सुंदर प्रकारची देवपूजा आहे, उत्तम प्रकारचा प्रसाद आहे, परंतु केलाच नाही तर, त्याला पूजनच नाही केलं तर, भजन नाही केलं तर चालेल का तुम्हाला? नाही चालणार. म्हणून परमेश्वराच्या उद्धरण कार्यामध्ये सांगितली कृती फार महत्वाची सांगितलेली आहे. दत्तात्रेय प्रभूंकडे पाहत असताना जीवांचा उद्धार करण्यासाठी सुद्धा परमेश्वराने परिभ्रमण केलं की नाही? स्वामी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी फिरले की नाही? स्वामीही फिरले, परमेश्वर अवतार दत्तात्रेय महाराजही त्यांनी परिभ्रमण केलं. काय दर्श आहे आम्हाला तो? ज्याप्रमाणे परमेश्वराने जो अर्थवंत आहे त्याला गिवसू ज्ञान दिलं, तसा आम्हाला सुद्धा जर परमेश्वर समजला, तो सुद्धा आम्ही शोधण्यासाठी आमचा प्रवास आम्ही सुरू केला पाहिजे, म्हणजे कृती केली पाहिजे. दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनाकडे पाहत असताना दिनचर्या त्यांची किती महत्वाची बघा. एका जागी थांबले का ते? कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरचे भोजन, मेरुवळचं स्नान, बद्रिकाश्रमी पुराण श्रवण आणि माहूरची निद्रा. दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनामध्ये कृती आहे. परमेश्वराने फक्त सांगितलं का आपल्याला? नाही, सांगितलंही आणि कृतीही केली. म्हणजे कोणी केली? प्रत्यक्ष परमेश्वराने केली. जर परमेश्वर प्रत्यक्ष कृतीही करतात तर मग जीवाला सुद्धा ज्ञानाबरोबर म्हणाले कृती करावी लागेल, आणि ती पूजा परमेश्वराला अपेक्षित हे सांगितलं. म्हणून जो काही धर्माने आचार सांगितला, जो काही विधी सांगितला, जो विधी सांगितला तो पालन करावा, जो निषेध सांगितला तो चुकवायला सांगितला. आणि जो जीव परमेश्वराच्या म्हटल्याप्रमाणे आचरण करतो, म्हटल्याप्रमाणे राहतो, त्यालाच परमेश्वर म्हणाले त्या जीवाला साह्यही करतात आणि त्याचं तारण पण करतात. म्हणून तर देवाने एक जन्म या जीवाला मागितला. नुसता मागितला का? तो जन्म क्षेपायला सांगितला. क्षेपणे म्हणजे काय? शारीरिक मानसिक दुःख सहन करणे, याला म्हणतात क्षेपणे. प्रपंच सुद्धा जर तुम्ही प्रपंच करता, त्या प्रपंचामध्ये सुद्धा तुम्ही काय करता? एक प्रकारचं शारीरिक मानसिक दुःख तुम्ही सहन करता की नाही? तेव्हा तुम्हाला प्रपंच होतो. जरी तुम्हाला किती दुःख झाले, किती त्रास झाला, तुम्ही प्रपंच सोडता का? नाही, शेवटपर्यंत जन्म त्या प्रपंचाला देता. तसं देवाने सांगितलं, जो मला जन्म देतो, जन्म दिल्यानंतर जो आपल्या जीवनामध्ये कृती करतो, म्हणजे काय करतो म्हणाले? आचरण करतो, आचार करतो, जो परिवर राहतो, तो भक्त मला अपेक्षित आहे, त्याचं पूजन मला अपेक्षित आहे. भगवंत ज्ञान देण्याबरोबर या जीवाकडून भगवंताला कृतीही अपेक्षित सांगितलेली आहे. आणि म्हणून थोडाफार तरी विधी आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये झाला पाहिजे. स्थानाला गेलो तिथे कमीत कमी 1 तास मौन स्मरण तुम्हाला करता आलं पाहिजे. स्थानाला चाललेलो आहोत तर व्यवस्थितपणे विडा, फुलहार, उपहार विधी आम्हाला त्या ठिकाणी संपन्न करता आला पाहिजे. ज्ञान आहे की स्थानाजवळ हे करावं, स्थानाला ते करावं, ज्ञान आहे ना आम्हाला,
परंतु ते काय करावं लागेल म्हणाले, कृतीमध्ये आणावं लागेल. म्हणून तुमच्या बोलण्याही पेक्षा तुमची कृती फार मोठी असते आणि तुमच्या कृतीने हा समाज प्रभावित होत असतो. एखाद्या साधनवंताकडे बघितल्यानंतर ते काही काही साधनवंत असतात, ते फार कमी बोलतात, परंतु त्यांची कृती, त्यांचं आचरण आम्हाला भरपूर काही शिकून जातं. असे काही काही पंथामध्ये अधिकरण संत महात्मे आहेत, त्यांची कृतीच आम्हाला सगळं काही सांगून जाते. आत्ताच आपण असे अनेक अधिकरण आपण पाहतो. आपण आंबेवडगावचे बाबा बघितले, जे बाबा आपल्याला कृतीमध्ये होते, म्हणजे त्यांचं आचरण हे कृतिशील होतं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटायचं की आपण सुद्धा अशा प्रकारची कृती करावी. कमी बोलणं परंतु आचरण फार महत्त्वपूर्ण त्यांचं होतं. असे अनेक अनेक अधिकरण आहेत. परमेश्वराला सुद्धा आपला भाव महत्त्वपूर्ण असतो. तुम्ही पदार्थ काय अर्पण केले यापेक्षा ते कसे अर्पण केले, कोण्या कृतीने केले, कोण्या भावाने केले, कोण्या श्रद्धेने केले, हे परमेश्वराला अपेक्षित असतं. म्हणून परमेश्वराच्या कार्याची पूजा आपल्या जीवनामध्ये घडावी आणि जो काही भगवंताने आचार सांगितलेला आहे तो आचार आपल्यालाही घडावा. नाही भरपूर काही घडला, थोडाफार तरी आपण सुरुवाती प्रपंचामध्ये करू शकतो आणि ही कृती भगवंताला अपेक्षित आहे. आणि जो भगवंताच्या कृतीप्रमाणे चालतो, म्हटल्याप्रमाणे चालतो, परमेश्वर त्या जीवांचं उद्धार कार्य करत असतात. दत्तात्रेय प्रभू हेच आपलं कार्य करत आहेत. अनेक जीवन दत्तात्रेय प्रभूंनी मारण्यापासून त्यांचं संकट हरण केलं, त्यांचं संरक्षण केलं. आत्ताही दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष आहे त्या विशेषाची सेवा किंवा दत्तात्रेय प्रभूंच्या स्थानाची सेवा जर कोणी भावपूर्वक आवडीपूर्वक जर करेल, आपल्या घरी जरी विशेष असेल, जो नसेल दत्तात्रेय प्रभूंचा जो कोणताही विशेष असेल, तर आपण जर त्याची सेवा 1 तास जर केली तर काय होईल, आपल्याला सुद्धा जे काही संकट, जे काही विघ्न, जे काही अडथळे आपल्यामध्ये येतील ते सुद्धा दूर होतील. जे काही आसुरी शक्ती आपल्यावर प्रभाव आपल्या टाकणाऱ्या असतात, जे काही ग्रह आपल्यामध्ये आपल्याला त्रास देणारे असतात, ते सुद्धा ग्रह दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेने, दत्तात्रेय प्रभूंच्या नामाने, परमेश्वराच्या नामाने दूर होणारे असतात. परंतु ती कृती आपल्याला करता आली पाहिजे. तुम्ही जेव्हा ती क्रिया कराल, सेवेची, स्मरणाची, दास्याची जेव्हा तुम्ही क्रिया करसाल ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभवाशी राहणार नाही. म्हणून आपण दत्तात्रेय प्रभू चरित्र वाचावं, ते पारायणही करावं. त्याचप्रमाणे ते पारायण करत असताना दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष आहे किंवा जे एखादं स्थान असेल त्या स्थानाची सेवाही मला करता आली पाहिजे. ते कुठले असेल, मांडलिक असेल, चरणांकित असेल. दत्तात्रेय प्रभूंची स्थानाकडे 12 खांडी म्हणजे मांडलिक आहेत, चरणांकित पंचेश्वर आहे, माहूर आहे की नाही. जर काही दुःख असेल आपल्याकडे आणि काही विघ्न आपल्यावर आले असतील तर काय करा म्हणाले, दत्तात्रेय प्रभूंची सेवा करा. आणि हे दत्तात्रेय प्रभू तुम्हाला तुमचं पहिलं दुःख दूर करतील. दत्तात्रेय प्रभू या जीवाला म्हणाले, अज्ञानातून, दुःखातून, संकटातून, बुडण्यामधून सुद्धा काय करतात, दत्तात्रेय प्रभू या जीवाला सहाय्य करतात. परंतु कधी या जीवालाही भगवंताची सेवा करावी लागेल. एकनिष्ठतेने, अनन्य भावाने त्याला शरण जावं लागेल. आणि ही सेवा दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची सेवा किंवा स्थानाची सेवा आपल्याला ती करता आली पाहिजे. आणि आपल्या जीवनात जे काही दुःख असतील, जे काही संकट असतील, जे काही अज्ञान असेल, ह्या सेवेने, स्मरणाने, दास्याने आणि आपल्या क्रियेने, आपल्या कृतीने ते काय होणार आहे, ते दूर होणार आहेत. आणि जो परमेश्वर दास्य करतो, स्मरण करतो, सेवा करतो,
विधी आचरण करतो, परमेश्वराचा त्या जीवाला काय तो म्हणाले अनुभव येतो, प्रत्यय येतो. हे फक्त करावं लागतं आणि जो करेल त्याला याचा अनुभव येईल. अशा प्रकारचं दत्तात्रेय प्रभूंचं 13व्या श्लोकाचं विश्लेषण आपण बघितलं. अजून दत्तात्रेय प्रभू काय सहाय्य करतात आणि कशा प्रकारे तारण करतात हे उद्या आपण बघूया. दंडवत प्रणाम.